चेन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। दिनांक 29/11/2024 रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकीस्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणारे एका महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरून नेल्याबाबत सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता। तसेच दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळे रंगाच्या दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या 2 चोरट्यांनी विनर टाउनशिप मुसळगाव येथे राहणारे एका महिलेची सोन्याची पोत जबरीने ओरबडून चोरी केल्याची घटना घडली होती। सदरबाबत MIDC सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर तालुका श्रीरामपूर परिसरात सतत 2 दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार नामे अजय संजय पंडित वय 19 यास शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे गणेश विजय चव्हाण यांच्यासह बजाज 220 पल्सर मोटरसायकलवर येऊन सिन्नर शहरात वरील चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या कब्जातून वरील गुन्ह्यामध्ये वापरलेली बजाज 220 पल्सर मोटरसायकल तसेच गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याच्या वाट्याला आलेली रोख रक्कम 1 लाख रुपये हस्तगत करण्यात आली आहे। सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असून सदर आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।